मा जिजाऊच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यात आजची आढावा बैठक होत आहे। मला तिथूनच सुरुवात करावी लागेल। ज्या महा जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला त्या जिजाऊच्या जन्मस्थळाचा जो विकासाचा आराखडा तयार केला गेला, साधारणतः 233 कोटी रुपयाचा, मागील 5 महिन्यापासून शासनाच्या दरबारात धूळ खात पडलेला आहे। हेच या सरकारचं अपयश। पंतप्रधान मोदींना आणून जलपूजन केलं आणि एक वीट सुद्धा रचली नाही। संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या स्मारकासाठी पैसे दिले, पण खर्च 1 रुपया केला नाही। तीच अवस्था मा जिजाऊंच्या जन्मस्थळाची करून ठेवली। म्हणजे यांची आस्था अनास्था यावर आपल्याला बघता येईल की ही सरकार कुठल्या दिशेने काम करणार आहे। दुसरा महत्त्वाचा विषय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या परवाला 15 ऑगस्ट आहे। सगळी मुलं गणवेश घालून हा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात, पण अद्यापही त्या मुलांना जे जिल्हा स्तरावर पोरांच्या खात्यामध्ये पैसे आपण टाकत होतो, आमचं सरकार होतं, आणि मुलं 15 ऑगस्टला नवीन ड्रेस घालून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत होते। या नतभ्रष्ट सरकारने हे संपूर्ण सेंट्रलाइज केलं, एकत्र करून टेंडर काढला कमिशनखोरीसाठी, आणि अजूनही 15 ऑगस्ट उद्या परवा आहे, त्या मुलांना ड्रेस मिळाला नाही। विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे लोक आपल्याला निवडून देतील की आपल्याला काय कार्यक्रम? आमच्याजवळ कार्यक्रम आहे, आमचा अजेंडा। ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला घोषणा होईल, जाहीरनामा प्रसिद्ध करू, त्यावेळेस आमचा जाहीरनामा लोकांच्या पुढे राहील। नाही, नक्कीच आम्ही 1,500 कोण कुटुंब चाललं। त्यामुळे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना आणली आणि सक्सेसफुली आम्ही ते सुरू ठेवली आहे। हे काँग्रेसचं यश आहे आणि आम्ही तिथे 3,000 रुपये देतो। हे मध्य प्रदेशसारखं बंद नाही पाडली निवडणूक झाल्यानंतर 3 महिन्यांनी, आणि हे तेच करणार आहे। ते म्हणतायत ना, काल पुन्हा एक आमदारांचं स्टेटमेंट आलं आहे की बघा आम्ही डिसेंबरमध्ये याचा रिव्ह्यू घेऊ निवडणूक झाल्यावर, आणि जे आम्हाला देणार नाही त्याचं स्क्रुटनीमध्ये नाव कापून टाकू। केवढे बदमाश आहेत ही, म्हणजे चोर दरोडेखोर आहेच पण बदमाश पण आहेत, बहिणींच्या भावनांशी खेळत आहे। खरं तर यांनी महिलांची महाराष्ट्रातील माफी मागावी, एवढा अपमान महिलांचा करता येते, आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे त्या यांचे पुतळे जाळा। महिला काँग्रेसनी सगळ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे। हे जे वक्तव्य आहेत समस्त महिलांचा अपमान आहे, सरकारने माफी मागितली पाहिजे, ही आमची भावना आहे। त्यामागे बुलढाण्यामधून महाविकास आघाडी म्हणून आम्ही 7 जागा लढणार आहोत। आता यावेळेस तसं होणार नाही। लोकच आमचे कार्यकर्ते, जो असा प्रयत्न करेल त्याला घरात बंद करून ठेवतील, बाहेरून कुलूप लावतील। आमचे सर्वे सुरू आहे। सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 200 जागा मिळतील, 288 पैकी। महाराष्ट्रातील जनता विधानसभेच्या निवडणुकीच्या मताची वाट बघते, आणि यांना लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं यांना वटणीवर आणलं, यांच्या पापाचा घडा भरलेला होता तो दाखवला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडेल। माननीय बाळासाहेबांनी आता उल्लेख केला, निवडणुकीच्या तोंडावर योजना आणायच्या। 2 वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही, आणि निवडणूक 2 महिने आहे म्हणताना लाडकी बहीण आठवते। म्हणजे लोकसभेमध्ये जिरल्यानंतर आता बहिणीची आठवण झाली, भावाची आठवण झाली, आणि ते पैसे कशासाठी देत आहोत हे अजितदादा पवार व्यवस्थितपणे मांडतात की आम्ही तुम्हाला पैसे कशासाठी दिले, तर ते घड्याळाचं चिन्ह दाखवून सांगतात की इथे त्या चिन्हावर मतदान करायसाठी तुम्हाला पैसे दिले। अरे थोडी तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल, संस्काराला शोभेल एवढं तरी सांभाळून बोला। म्हणजे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं मत विकत घेताय तुम्ही, आणि बहिणींना तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील महिलांना अपमान करताय,
हे त्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. ज्यांनी स्वतःच्याच बहिणीला लोकसभेमध्ये बायकोला उभं करून पाडलं त्यांना लाडक्या बहिणीची आठवण येते. हे महाराष्ट्राचं यश आहे, हे आनंद आहे बहिणींचा, हे सगळे महाराष्ट्रातील जनता ओळखते. दुसरा हा, आणि अशा स्थितीमध्ये ही बैठकीच्या मध्ये इथे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. आम्ही ज्यावेळेस बैठक घेऊ तिथे चर्चा करू आणि प्रयत्न राहील. शेवट चर्चेमधून प्रश्न सुटत असतात. जे काही इच्छुक आहेत इथे त्यांची काही यादी तुमच्यापर्यंत आली का? काही इच्छुक नाव सांगता येतील? खूप लोकांची यादी आली, पण नाव आता सगळ्यांची सांगायची गरज नाही, तुम्हालाही माहित आहे. महाराष्ट्रातून किती जणांची नाव आली? यादी किती जणांची? काय किती नाव आली महाराष्ट्रातून? किती जणांची असतात? त्यामुळं आता 10 तारीख ही शेवटची होती उमेदवारींच्या अर्ज भरायची. आणि कालपर्यंत माहिती घेतली, मला वाटतं नानाभाऊंना आमचे संघटन सचिव आहेत त्यांना ती बाब माहीत आहे. आणि एका मतदारसंघातून ॲव्हरेजमध्ये 10 ते 15 लोकांनी मागणी केली. हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. तुम्हाला प्रचंड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलत असताना इतका सिगेला भ्रष्टाचार गेलेला आहे की साधारणतः तिजोरीत पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून 5 लाख कोटीचे टेंडर काढले गेले. समृद्धीपासून तर रिंग रोडपर्यंत MSRDC असेल, MMRD असेल, आणि या 5 लाख कोटीच्या टेंडरमध्ये हे तिघेही त्रिकूट मिळून, तिघांचंही त्रिकूट यांनी किमान 30% कमिशन घेतलेलं आहे, अबाऊ दिले आणि त्या तिजोरीची लूट केली. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये या 5 लाख कोटीतून या तीनही पक्षाच्या निवडणुकीसाठी घशात गेलेले आहेत. इतका प्रचंड भ्रष्टाचार या राज्यामध्ये. अनेक टेंडरची कामं काढतात आणि त्याला थांबवतात आणि त्याची किंमत डबल करतात. असे अनेक उदाहरणं आहेत. खरं म्हणजे ते सांगायला तर मुंबईत आम्ही ते मानत असतो नेहमी. आणि समृद्धी महामार्गाचं तर आपण, समृद्धी कोणाची झाली, नाव कोणाचं झालं, समृद्धी कोणी केली, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आजही अपघाताचे प्रमाण वाढत आहे, रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, गाडीचे टायर फुटतात. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचे टेंडर काढलेत. पहिले त्यासाठी काढलेला सुरक्षितेच्या उपायाचा टेंडर हा 900 कोटीचा होता. नंतर तो रद्द केला. पुन्हा त्याच टेंडरला 1800 कोटी रुपये करून त्याची किंमत वाढवून दुसऱ्याला दिला. म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस या राज्यामध्ये. मुद्दाम आपल्याला सरकारचं बैठकीचा आता हे सुरू झाले कार्यक्रम आणि लवकरात लवकर जागा वाटपाचा प्रश्न आम्ही सोडणार. काँग्रेसचे जे स्थानिक जर जे नेते पदाधिकारी त्यांच्यातच नाही, उत्तम ताळमेळ आहे. आम्ही सगळ्यांसाठीचे दौरे आहेत, ताळमेळासाठीच दौरे आहेत आणि आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. बुलढाण्याची जागा उभाठ्याला सोडणार आहे की काँग्रेसला निघणार नाही, ते सुद्धा अनेकांची मागणी आहे. खरं तर महाविकास आघाडीची ताकद बुलढाण्यामध्ये आहे. विशेष करून माझा एक प्रश्न आहे की कोणाला? छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत यांनी घोषणा केली की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहतील. हे तुम्हाला मान्य आहे का किंवा काही ऑप्शन आहे का तुमचं? नाही, असं आहे. काल चर्चा झाली या संदर्भात. त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी सुद्धा आपली भूमिका नानाभाऊंनी मांडलेली आहे. त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं, त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. महाविकास आघाडी म्हणून अद्याप कुठलीही अशी चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हा सगळ्यांना आम्ही ते सांगू. सर, महाराष्ट्र विधानसभेची अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली. म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्रातील गेलेला गतवैभव प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला लढायचं आहे. आणि महाराष्ट्रातील जनता त्यासाठी आतुरतेनं या सगळ्याकडे बघते आहे. आणि तो विश्वास लोकसभेमध्ये आमच्या पक्षावर दाखवला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच कार्यकर्ता आणि जनता यासाठी तयार आहे. आणि त्यासाठी तो आढावा बैठकीमध्ये माननीय चंदितालसाहेब, माननीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये विभाग जिल्हावाईज ही आढावा बैठक आम्ही आयोजित केली आहे. राणा काय आता बोलावं त्याला? तो तर म्हणतो पैसे दिले नाही, आपला मत दिलं नाही, तो पैसे परत घेईल म्हणतो. यांच्या बापाचे पैसे आहेत, सरकारच्या, तुमच्या, आमच्या सामान्य माणसाच्या टॅक्समधून आलेले पैसे आहेत. हे या घामाचे पैसे आहेत. सरकारच्या तिजोरीत काही यांच्याकडून पैसे वळवत नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडून. यांनी सांगितलं पैसे परत करू, परत घेऊ. म्हणजेच यांचा उद्देश
या लाडक्या बहीण योजनेमागचा महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना आता कळलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू झाली. आपण सर्व पत्रकार माहिती घ्या. 3 महिन्यापासून मध्य प्रदेशच्या महिलांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसेच जात नाही आहे. आणि महाराष्ट्राची अवस्था काय फार वाईट नाही व चांगली नाही आहे. 12 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदारांनी काम बंदचं आंदोलन सुरू केलं आहे. निर्णय घेतला. कारण मागच्या 6 महिन्यापासून या कंत्राटदारांना एकही रुपया मिळालेला नाही काम करून. त्यामुळं महाराष्ट्राची अवस्था काय असेल. 4 महिन्यापासून कोतवालाचं मानधन नाही. 3 महिन्यापासून अंगणवाडी सेविकेचं मानधन नाही. पोलीस पाटलाचं मानधन मिळत नाही आहे. रोजगार हमीचे पैसे 4 महिन्यापासून मिळत नाही. संजय निराधारचे पैसे 4 महिन्यापासून मिळत नाही. सर्व पैसे हे थांबवले आणि मतासाठी मताची झाली कडकी बहीण आठवली लाडकी हे काम महाराष्ट्रात सुरू केलं. मला वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस सर्वात भ्रष्ट धोकेबाज खोकेबाज सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासात नोंद होईल. शिंदे सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, सर्वात लुटारूंचं टोळी असलेलं सरकार तुम्ही त्या बुलढाण्यात अनुभवत आहे. मला फार काही जायची सांगायची बुलढाण्याच्या पत्रकारांना गरज नाही. विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन सुंदर फार्म हाऊस बांधले जात आहे. हे या ठिकाणी आपल्याला नमूद करा. बरं, तेही बांधत असताना दुसऱ्याच्या जमिनी बडकून बांधले जाते. स्वतःच्या जमिनीवर बांधलं तर आपण एखाद्या वेळेस समजू शकतो, पण दुसऱ्याच्या जमिनी बडकवून कमिशनखोरीतून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून लोकांना भेटीस धरण्याचं काम या राज्यामध्ये प्रत्येक हा खोकेबाज धोकेबाज आमदार करतो आहे. खर्चातून 50,000 तरुणांना नेमून लाडका भाऊ म्हणून त्यांना 10,000 रुपये देणार आणि सरकारी योजनेचा प्रचार करायला लावणार. म्हणजे ही प्रचार सरकारी योजनेचा नाही तर यांचा स्वतःचा प्रचार करायला लागला. त्या तिघामध्ये तर प्रचंड कोलवार सुरू आहे. कोलवार अजित पवार, फडणवीस आणि शिंदेमध्ये. कोलवार एकट्याच गोष्टीसाठी आहे, टक्केवारीमुळं. कोण खातो अधिक कोणाला मिळाला नाही यात भांडणं सुरू आहे. जो तो अधिकाधिक खाण्यासाठी पुढे पडतो. जे रेस लागते ना तशी ही रेस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जितना ज़्यादा जो खा सकता है वो सबसे बड़ा और जितना ज़्यादा लगा सकता. हे महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे की असलं सरकार खोकेबाज सरकार जे असंविधानिक सरकार आलं आणि महाराष्ट्राचं वाटोळ केलं. महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं. महाराष्ट्राला ओरबडून खाण्याचं काम सुरू झालं. अशा सरकारला घालवण्यासाठी माननीय चन्नीताला साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय बाळासाहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. आणि मला या जिजाऊच्या जिल्ह्यात विदर्भाच्या इथून सुरुवात होते आहे आणि कार्यकर्त्यामध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे. एका जागेसाठी 15-20 लोकांची उमेदवारी अर्जासाठी मागणी होते. यातूनच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार. आणि हे खोकेबाज आणि धोकेबाज सरकार जे सरकार गुजरातला गहाण ठेवलं आहे, महाराष्ट्राचं स्वाभिमान विकून या सरकारला घालवण्याचा निर्धार केला आहे. 10 लाख कोटीच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचं पाप मुंबईतलं झालं. 10 लाख कोटीच्या जागा, मोक्याच्या जागा, रोज एक जागा ही सरकार विकते. कधी लोढाला विकतोय कंपनीला तर कधी अदानीला विकतोय. आणि महाराष्ट्रातील उद्योग झपाट्यानं गुजरातच्या दिशेनं जात आहे. काल परवाच आपण सगळ्यांनी बघितलं असेल की नाशिकमधील उद्योग 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा महिंद्राचा उद्योग जो करार झालेला आहे. उद्योगमंत्री खोटं बोलून दिशाभूल करतायत. करार झालेला होता, 2.5 लाख लोकांना रोजगार होणार होता. तो उद्योग त्या गुजरातच्या दिशेनं गुजरातला घेऊन जाण्याचं पाप आणि आमच्या लोकांनी डोळे मिटवून गुजरातचे पाय चपण्याचं काम केलेलं आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, तरुणांचं दुर्दैव आहे. व्यवस्था जी निर्माण केली किंवा हे स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम झालं आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, आता माझ्या प्रिय महाराष्ट्राला या त्रिकुटाने गहाण ठेवला आहे गुजरातला. ही अवस्था
महाराष्ट्राची झालेली आहे. शेतकऱ्यांची अवस्था तशीच झाली. मनामध्ये माहीत आहे सोयाबीनचे दर पडले, कारण अदानीला ऑइल तेल निर्यात करायची होतं, त्याचा ते दर वाढवायचे होते. त्यामुळे सोयाबीनचे भाव पाडले गेले. सोयाबीनला 4,600 दर जो मिळाला तो 2013 4,200 रुपये दर होता. सगळ्या खतांचे भाव वाढले, पेस्टिसाइडचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढले, मात्र सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नाही. आणि तो शेतकरी, कालच मी वाचलं, वाशिमच्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली वाशिम जिल्ह्यामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 2,313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि ज्या जिल्ह्यातला कृषी मंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये 874 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 1 वर्षामध्ये. हे सर्व जे काही चाललं आहे ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं. शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, तरुण उद्ध्वस्त होतो आहे, इथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, पेपर फुटले जात आहेत. आणि महिलांच्या संदर्भात महाराष्ट्र आता अत्याचारामध्ये 1 नंबरवर आलेला आहे. 2 नंबरवर होता. महाराष्ट्राला गुजरातच्या मागे महाराष्ट्र पुढे होता, 2 नंबरवर होता देशामध्ये, कधी 1 नंबरवर होता. आता महाराष्ट्र हा 11व्या नंबरवर ठेवला. येऊन ठेवलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात मतदारसंघ आहे 7, मलकापूर सोडला तर 6ही मतदारसंघात अजून एकही तुमचा म्हणजे महाविकास आघाडीचा ते कॅन्डिडेट तर फिक्स नाही, काँग्रेसचा कॅन्डिडेट फिक्स नाही. काँग्रेसचा कॅन्डिडेट जर सोडा कोणती जागा कोणत्या म्हणजे पक्षाला सुटला तेही फिक्स नाही. तर इतकं का नाही असं आहे. महाविकास आघाडीचं जरी कुठं ठरलं आहे, महायुतीचं कुठं ठरलं आहे. त्यामुळे हे उमेदवार तीनही पक्ष आम्ही लोकसभेमध्ये पाहिलं आहे. उत्तम समन्वय तुम्हाला दिसला, म्हणून 31 जागा आम्ही जिंकल्या. इथेही आमचं उत्तम समन्वय आहे. आणि पहिली बैठक झाली आता आमचे चन्नीदाला साहेब म्हटल्याप्रमाणे, दुसरी बैठक महाविकास आघाडीमध्ये हे लढताय. आता तुम्ही लोकसभेचं बघितलंय की रविकांत तुपे ते उभे झाले होते आणि फटका बसलाय महाविकास आघाडीच्या. ते आता 25 जागा लढवणार आहे स्वतंत्र. तर तुम्हाला फायदा आहे का नुकसान आहे त्याचं? नाही, महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, त्यामध्ये आम्ही हा निर्णय चर्चेमधूनच ठरेल कोणाला घ्यायचं, कोण सोबत राहील. राहिला विषय कोणी लढायचं कोण, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बुलढाण्याची जागा का केली त्याचं विश्लेषण झालेलं आहे. येस, लास्ट आपसे सर, मेरा एक सवाल आपसे कि इंडियन वर्ग के जो रिपोर्ट बार बार प्रस्तुत कर रहा है, सेबी प्रमुख का जो संबंध है अदानी ग्रुप के साथ में जो फिर भी कार्रवाई क्यों नहीं हो पा रही? नहीं, कार्रवाई तो होना चाहिए. देखिए, हिंदुस्तान का जो रिपोर्ट बड़े सीरियस है. और सेबी आप जो जानते हैं कंट्रोलिंग एजेंसी है, उसके चीफ इसमें इन्वॉल्व है. सो एक बहुत बड़ा घोटाला है. इसके ऊपर जेपीसी लगाना पड़ेगा, जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी इसके ऊपर विचार करना पड़ेगा, जांच करना पड़ेगा. जो दोषी है उसको दंड देना पड़ेगा. केंद्रीय सरकार अभी उसको सब दबाना चाहते हैं. कांग्रेस पार्टी ने बहुत पहले से बोला था. कल कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने बोला हमारे जेपीसी की डिमांड करता हूँ, ये बहुत घोटाला है. अदानी को मदद करने के लिए ये सरकार कुछ भी कर सकते हैं, इसका स्पष्ट इससे हो जाता है. थैंक यू वेरी मच. No, we have not discussed anything about the chief minister's face. We are fighting together with MEA face. MEA is our face. We have not discussed or decided anything about the chief ministerial candidate. We will never do like that. After the election, we will decide the chief minister. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.